श्री स्वामी समर्थ 12वी बोर्डाचा इंग्रजीचा पेपर उद्या होणार आहे, त्याच्याविषयी मी तुम्हाला माहिती सांगणार आहे। आयएमपी प्रश्न सांगणार आहे। चॅनलला नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। हे बघा, माझ्याकडे हे प्रश्नपत्रिका तुम्हाला दिसत असतील आणि अद्याप देखील तुम्ही नाना फाउंडेशन ऍप डाउनलोड केलं नसेल तर डाउनलोड करा किंवा दिलेल्या नंबरवर संपर्क करा। आता 12वीचा इंग्रजी पेपराविषयी काही आयएमपी प्रश्न मी तुम्हाला सांगतो, नीट काळजीपूर्वक ऐका। तर 12वी मध्ये तुम्हाला काय काय महत्वाचं बघा, पॅराग्राफ असतात, पोएम असतं, ॲप्रिसिएशन असतं, नोवेल असतं, ईमेल रायटिंग असतं, ड्राफ्टिंग, व्हर्च्युअल स्पीच असतं, एक्सपान्शन ऑफ आयडिया, त्यानंतर तुम्हाला तिथे ग्रुप डिस्कशन, इंटरव्ह्यू क्वेश्चन्स, अपील रायटिंग, ईमेल रायटिंग, हे सर्व तुम्हाला भेटेल। काळजी करायची गरज नाही, तुम्ही पास पेक्षा जास्त मार्क मिळवताल। आता तुम्हाला 12वी बोर्डाच्या परीक्षेच्या आधी आता इंग्रजीच्या जी बैठक झाली, या बैठकीचे जे अध्यक्ष होते त्यांनी काय निर्णय घेतलाय ते तुम्हाला 2 मिनिटं सांगतो फक्त। तर बघा, त्यांनी सांगितलेलं की 12वीच्या पेपरांमध्ये आता AI टेक्नॉलॉजीचा वापर होणार आहे, यामुळे कॉपी मुक्त आणि गैरप्रकार होण्याचा आळा बसणार आहे। म्हणून तुम्ही कॉपी करण्याच्या किंवा त्याच्या भानगडीत पडू नका। तुम्हाला हे सर्व आयएमपी प्रश्न नाना फाउंडेशन ऍपवर मिळतील। हे बघा, हे सर्व प्रश्न जे बोर्डाच्या प्रश्नपत्रिकेत येतील आणि काही मुलांचे मी तुम्हाला रिझल्ट दाखवतोय, इथं अभिप्राय दाखवतोय। ज्या मुलांनी आपला कोर्स घेतलाय त्याला चांगले मार्क मिळालेले आहेत, ते सॅटिस्फाईड आहेत, म्हणजे खूपच आनंदी आहेत। आणि आजपर्यंत मी शिक्षण क्षेत्रात 18 वर्ष घालवलेले आहेत, त्यामुळे तुम्ही नक्कीच तो कोर्स खरेदी करा, तुम्हाला चांगले मार्क मिळतील। गरीबातल्या गरीब विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा। त्याला फक्त नाना फाउंडेशन ऍप डाउनलोड करायचंय किंवा काही समजत नसेल तर दिलेल्या नंबरवर संपर्क करायचा आहे। तुम्हाला एक थोडीशी हिंट देतो नोवेल विषयी किंवा एखादी काही गोष्टी असतील तुम्हाला येत नसतील पॅराग्राफ मधील, तो पर्सनल रिस्पॉन्स क्वेश्चन, त्याच्यामध्ये तुम्ही पॅसेजचा उपयोग करून तो पर्सनल रिस्पॉन्स क्वेश्चन सोडू शकता। ट्रू आणि फॉल्स जर आलं तुम्हाला माहित नाही पडलं तर सगळ्यांची उत्तर एक तर ट्रू लिहा नाहीतर फॉल्स लिहा। थोडेसे स्मार्ट वर्क वापरा। अशा भरपूर काही ट्रिक्स मी त्या कोर्समध्ये सांगितलेल्या आहेत की कशा प्रकारे ते अपील रायटिंग असेल, ईमेल रायटिंग असेल आणि तुम्ही 80च्या 80चा मार्क कसा पेपर मिळवताल, या सर्वांची माहिती मी दिलेली आहे। तर फटाफट नाना फाउंडेशन ऍप डाउनलोड करा, दिलेल्या नंबरवर संपर्क करा, तुम्हाला चांगले मार्क डेफिनेटली मिळतील। वेळ लय कमी आहे, भरपूर कमी आहे, वेळ वाया घालू नका। श्री स्वामी समर्थ।